पण कोणासाठी येणार? कदाचित ते आपली परीक्षा घेत असतील. काय सांगावं की आयुष्यभर मी ज्यांच्यासाठी रक्त आटवलं, अतिरेक्यांचे धोके मी अंगावरती घेतले. मी काल सुद्धा बोललो की देशाच्या पंतप्रधानाला इतके वर्ष कधीही कडेकोट बंदोबस्तात लाल किल्ल्यावरनं बुलेट प्रूफ काचेच्या आडून जे बोलण्याचं धाडस झालं नाही ते शिवसेना प्रमुखांनी शिवतीर्थावरून खुल्या मैदानात केलेले आहे. आणि ज्यांनी स्वतःची कधी प्रकृती बघितली नाही, मला वाटतं तर एकदा इकडे मराठवाड्यातच असताना आजारी पडले होते, तरी पण दौरा अर्धवट नाही सोडला. तरी नाही, माझा सैनिक लढतोय, मी कसा पाठी जाणार? मराठवाड्यातच थांबले, दौरा पूर्ण केला. आम्ही सतत फोन करायचो होतो, काळजी करू नका, सगळे सैनिक आहेत माझ्यासोबत, माझी काळजी व्यवस्थित घेत आहेत. आणि मुद्दामून मी हा सामना तुमच्यासाठी घेऊन आलो. हे मला वाटतं बाळासाहेबांचं अखेरचं स्टेटमेंट होतं. पाकिस्तान बरोबरचे क्रिकेट सामने उधळून लावा, हे त्यांचं. ही तारीख आहे 5 नोव्हेंबर. म्हणजे मी स्वतः त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये होतो. 4 नोव्हेंबरला माझी एंजिओप्लास्टी झाली, मी 6 तारखेला घरी आलो. पण 5 नोव्हेंबरला हे बाळासाहेबांनी स्टेटमेंट दिले. हे स्टेटमेंट पाकिस्तान बरोबरचे क्रिकेट सामने उधळून लावा हे त्यांचं स्टेटमेंट आहे. फक्त पुढची जी चौकट आहे ही फक्त मी वाचू शकत नाही, अहमदासी तुम्ही वाचून दाखवा. ही पहिली ओळ जी आहे ती महत्वाची आहे आणि नंतर चौकट वाचायची. पलंगावर अस्वस्थ स्थितीत असतानाही देशहितासाठी माझे रक्त स्वस्थ बसू देत नाही, म्हणून हे निवेदन इतक्या तळमळीने माझ्या हिंदू बांधवांना मी करीत आहे. त्या अवस्थेत सुद्धा देशाची काळजी बाळगणारा वाहणारा हिंदुत्वाचं काय होणार, मराठी माणसाचं काय होणार, याची सतत काळजी घेणार ते. आणि मग अशा वेळेला आपण जर का रडत बसलो आणि मग हे आतंकवादी जे आहेत, हिरवा राक्षस ज्याला मी म्हणतो, ते डोक्यावरती चढून बसले तर त्याला उत्तर कोण देणार? कोणाची जबाबदारी? संभाजीनगरमध्ये सुद्धा त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, संध्याकाळी घरातल्या मुली बाळींना बाहेर पडणं हे अवघड होतं. तेव्हा हा भगवा तिकडे फडकल्यानंतर जे संभाजीनगरकरांनी अनुभवलं एक वेगळं स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य हे कोणी हिरावून घेऊ शकतं? आणि म्हणून मी सांगतो, ही ताकद तुमची माझ्यासोबत असल्यानंतर मी मराठी पण सोडणार नाही, मी हिंदुत्व सुद्धा सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. हा भगवा जो शिवरायांनी शिवसेना प्रमुखांना दिला, शिवसेना प्रमुखाने आपल्याला दिला, हा भगवा मी प्राणपणाने जपेन, कधी त्याला डाग लागू देणार नाही. आणि या ताकदीचा कधी मी गैरवापर करणार नाही, हे वचन मी आज तुम्हाला या सगळ्यांच्या साक्षीने तुम्हाला मी देतोय. आहे काम मोठं आहे. एक एक प्रश्न विचारणाऱ्यांना काय विचारू द्या, कारण दुसरं काहीच करू शकत नाही. आम्ही प्रश्न सोडवणारे आहोत, प्रश्न विचारणाऱ्यांनी त्यांची कामं करावीत. आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून जन्माला आलेलो आहोत. शिवसेना हे नुसतं एक निवडणूक लढवण्यासाठी म्हणून काहीतरी दुकान उघडायचं म्हणून उघडलेलं नाहीये. तर शिवसेना हा एक विचार आहे, शिवसेना ही एक दिशा आहे. ही दिशा, हा विचार जर का तो आपल्यातनं नष्ट झाला तर मग जो काही देशात हाहाकार उडेल. कारण आहेत ना, आता हळूहळू एक एक बोलायला लागलेत. मतांच्या लाचारीसाठी हिरव्यांची वेणी फेणी करणारे ते वेणी प्रसाद सुद्धा बोलायला लागलेत, अफजल गुरुला फाशी देऊ नका. तुम्ही मांडीवर बस घ्या त्यांना आणि करा त्यांची वेणी फेणी. बोंबलता कशाला, बोलता कशाला? घेऊन बसा ना अफजल गुरुला मांडीवरती. पण जो देशाच्या संसदेवरती हल्ला करतो, सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याला फाशीची शिक्षा दिली, सुनावलेली आहे, पण ती देण्यामागे सुद्धा हे सगळे अडथळे निर्माण करतायत. काय कसं चालणारा देश? हे शिवसेना प्रमुख संताप त्यांना यायचा तो याच ठिकाणी याच वेळेला यायचा. काय पाकिस्तान हा काय एकट्या शिवसेनेचा शत्रू नाही? कशाला त्यांनी सगळ्यांना अंगावर घेतलं? पण नाही, माझे माता भगिनी आणि बांधव आहेत, यांचा वाली कोणी नाही. आणि ते वाली म्हणून शिवसेना प्रमुख नेहमी सदैव आपल्यासोबत राहिले. आणि म्हणून मी तुम्हाला जे सांगतो, नुसतं त्या दिवशी जे सगळं दर्शन घडलं त्या दर्शनाचं वर्णन नकोय मला. खरं म्हणजे तो जो काय अंतिम क्षण होता, मनातल्या मनात मी शिवसेना प्रमुखांवरती खरंच रागावलो होतो. म्हटलं का हे तुम्ही असं सगळं वैभव दाखवण्याची आम्हाला काय आवश्यकता होती? हे सगळं तुम्ही वैभव दाखवत आहात.
पण ते तेवढ्या पुरतं नव्हतं. त्यांनी आपल्याला जाणीव करून दिलं, अरे मी काय उभं करून ठेवले ते पहा. एवढी प्रचंड ताकद मी निर्माण करून ठेवलेली आहे. ही ताकद नुसती तुम्ही वाऱ्यावर सोडून देणार आहात? आज मराठवाडा मोठ्या अपेक्षेने बघतोय, महाराष्ट्र मोठ्या अपेक्षेने बघतोय, हिंदुस्थानातला हिंदू आपल्याकडे बघतोय. कशाला कोल्हापूरमध्ये मी गेलो होतो, तिथे बेळगावकरांमधली काही माणसं भेटली. मला म्हणाले, उद्धवजी बाळासाहेब गेले, आता आम्हाला वाली कोण? आधार तुटला आमचा. म्हटलं अजिबात तुटलेलं नाहीये. बाळासाहेबांनी हा प्रचंड आधार निर्माण करून दिलेला आहे. मी या जबाबदारीत एक तसूभर सुद्धा मागे जाणार नाही. माझ्या अंगामध्ये जे शिवसेना प्रमुखांचं रक्त आहे, हे रक्त मला शांत बसू देणार नाही. आणि म्हणून विधानसभेवरती भगवा फडकवणं, याचा अर्थ नुसता भगवा फडकून घरी बसणं नाही, तर महाराष्ट्राची जी आजची हालत आहे, आज मराठवाडा पाण्यासाठी तळमळतोय, तडफडतोय, रस्त्यावरती उतरावं लागतंय मराठवाड्याला. मोर्चे काढतोय, शिवसेना मोर्चे काढताय, पण न्याय हक्कासाठी तुम्हाला कोणीच विचारत नाहीये. अधिवेशनं होत आहेत, गोंधळ होतोय, सगळं काही चाललंय, पण प्रश्न सुटत नाहीये. हे प्रश्न कोण सोडवणार? हे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही शिवसेनेची आहे. आणि ती जबाबदारी हे नुसतं धनुष्यबाण म्हणजे एक तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी घेतलेलं नाही, तर हे जबाबदारीचं शिवधनुष्य सुद्धा मी घेतलेलं आहे, अंगावरती खांद्यावरती घेतलेलं आहे. आणि ही जबाबदारी मी निभावणार म्हणजे निभावणारच. खैरे जे तुम्ही सांगितलं, कारण आजची सभा विषय जरी खूप असले तरी मी राजकारण बोलायला आलेलो नाही. मी केवळ तुमचं दर्शन घ्यायला आलेलो आहे, फक्त दर्शन. आणि तुम्ही जे सांगितलं की पहिला दौऱ्यातली पहिली सभा मराठवाड्यात घ्या, चला घेतली. तुमची सगळ्यांची तयारी आहे? तुमची तयारी आहे? मग तारीख ठरवा, तारीख ठरवा, ठिकाण ठरवा. तारीख नीट ठरवा, ठिकाण ठरवा. आणि मी तिथे आलो म्हणजे आलो, आलो म्हणजे आलो. आणि हे नुसतं या सभेपुरतच नाही, तर आजचा हा माझा जो काही भेटीचा कार्यक्रम होता, जरा ऐका, जरा ऐका. अरे जरा एक मिनिट, ही एक मिनिट. मी जे बोलतोय ते पहिल्या सभेचं बोलतोय, शेवटच्या सभेचं नाही. पहिली सभा ही आपल्याला सगळ्यांना मिळून एका ठिकाणी घ्यावी लागेल. आणि त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये मी काही येणार नाही अशातला भाग नाही. मराठवाडा मी मध्ये येणारच. ज्या संभाजीनगरवरती शिवसेना प्रमुखांनी आतोनात प्रेम केलं, किंबहुना दसऱ्याच्या त्यांच्या अखेरच्या भाषणात सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलाय की अरे संभाजीनगरच्या महापौराचं काय करणार, विचारलाय ना. म्हणजे शिवसेना प्रमुखांचं संभाजीनगरवरती, मराठवाड्यावरती, तसं सगळ्या महाराष्ट्रावरती जे प्रेम होतं, हे एका सभेपुरतं नाहीये माझं. त्याच्यानंतर सुद्धा मी येणार, कदाचित त्याच्यानंतर मी संवाद दौरा सुद्धा करेन, गावागावात मी येईन, गावागावामध्ये मी येईन. तिकडे पण नंतर घेऊ, पण पहिली एक सभा आपण घेऊ. मला खरंच तुमचं कौतुक वाटतं. तुमचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं की अजूनही तुमच्यातला आणि हा शिवसैनिक नेहमी जिवंत राहणार याची मला खात्री आहे. आणि ही तारीख आपण ठरवू. सगळ्यांना सोयीची अशी जागा निवडू, सगळ्यांना येता आलं पाहिजे, नीट येणं जाणं सोयीस्कर झालं पाहिजे अशी जागा निवडू. ही पहिली सभा, त्याचा एक सुरुवात आपण करू. आणि त्याच्यानंतर मी मराठवाड्यामध्ये सतत येत राहणार. मग तुमच्या सगळ्यांच्या ज्या इच्छा आहेत, जिथे जमेल तिकडे मी सभेला येईन, जिथे जमेल तिकडे येईन. फक्त एकच आहे, एकच आहे. मगाशी तुम्ही सगळ्यांनी तर वचन दिलेलंच आहे. फक्त एक, मी पुन्हा एकदा सांगतो की मी माझं आयुष्य शिवसेना प्रमुखांच्या स्वप्नासाठी वाहून टाकलेलं आहे. मी पदासाठी हे करत नाही. कारण ज्यांनी जे काय त्यांच्याकडनं काय शिकलो आपण, शिवसेना प्रमुख पदाखेरीज दुसरं कोणतंही पद त्यांनी मोठं मानलंच नाही. ना तर सत्ता पायाशी लोळण घेत असताना मुख्यमंत्री काय आणखीन कुठे कुठे त्यांना काही होता आलं असतं. पण त्यांचं एकच जे ब्रीद वाक्य होतं की जोपर्यंत माझा कडवट, निष्ठावान
शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे. आणि त्यामुळेच मी शिवसेना प्रमुख पद स्वीकारू शकत नाही. याचं कारण कडवट निष्ठावान शिवसैनिक आज सुद्धा माझ्यासमोर जिवंतच आहे. आणि आज शिवसैनिक जिवंत आहे तर शिवसेना प्रमुख सुद्धा तेच आणि तेच एकमेव दुसरे होणार नाही. आणि जसं त्यांनी स्वतःचं आयुष्य हे तुमच्यासाठी वाहून टाकलं तसंच त्यांच्या स्वप्नासाठी म्हणजे तुमच्यासाठी मी माझं आयुष्य वाहून टाकल्याचं आज मी जाहीर करतोय. कोणत्याही पदासाठी नाही, सत्तेसाठी नाही, तर हा माझा महाराष्ट्र, या महाराष्ट्रातला माझा मराठी माता बांधव भगिनी आहेत आणि या हिंदुस्थानातला हिंदू, त्याच्यासाठी आजपासून आपण काम करण्यासाठी शपथबद्ध झालेलो आहोत ना रे. जर एकदा पुन्हा खणखणीत हात वर करून मला सांगा, होय आम्ही तुमच्या सोबत आहोत. बस ही वज्रमुठ ही अशीच कायम ठेवा. या वज्रमुठीचा मी कुठेही गैरवापर करणार नाही आणि शिवसेना प्रमुखांचं एकही स्वप्न, एकही इच्छा मी अपूर्ण आणि अर्धवट सोडणार नाही. एवढंच वचन मी आपल्याला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय. सामुदायिक राष्ट्रगीत होईल. कृपया सगळ्यांनी जागेवर उभं राहायचंय. राष्ट्रगीत सुरू होईल. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की, भारत माता की.